टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक 9 तास उलटून गेलेले आहेत। अद्यापही ठप्प असलेली पाहायला मिळते आहे। हातखंबा नजीक या ठिकाणी LPG गॅस टँकर जो आहे तो या ठिकाणी अपघातग्रस्त झालेला होता आणि याच टँकरमधून रात्री जो गॅस आहे तो या ठिकाणी लीक झालेला होता आणि त्यामुळे हातखंबा गावातील जवळपास 100हून अधिक लोकांना या ठिकाणी सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं होतं। मात्र आता तज्ञ टीमच्या माध्यमातून या ठिकाणी हा जो अपघातग्रस्त टँकर आहे याच्या टँकरमधला जो LPG गॅस आहे तो आता दुसऱ्या टँकरमध्ये या ठिकाणी ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते आहे। तज्ञ टीमच्या मार्गदर्शनाखाली हा जो गॅस आहे तो ट्रान्सफर केला जातो आहे। गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्यानंतर मुंबई गोवा महामार्गावरची जी वाहतूक आहे ती अद्यापही या ठिकाणी ठप्प असलेली पाहायला मिळते आहे। 3 क्रेनच्या सहाय्यानं या ठिकाणी हा टँकर जो आहे तो या ठिकाणी सरळ केला गेलेला आहे। मात्र अजूनही ज्या टँकरमधली जो हा जो पलीकडे साईडचा जो टँकर दिसतो आहे याच टँकरमध्ये हा LPG गॅस आहे तो ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू असलेली पाहायला मिळते। अजून जवळपास 3 ते 4 तास हा जो गॅस आहे तो ट्रान्सफर करण्यासाठी लागू शकतो। जवळपास 18 टन या टँकरमध्ये गॅस होता। हा गॅस ट्रान्सफर करण्यासाठी जी प्रक्रिया लागेल तेवढाच वेळ मुंबई गोवा महामार्ग सुरू होण्यासाठी लागू शकतो असा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात आलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, हातखंबा, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।